स्टार्ट. परिच्छेद. समाजातील दुर्बल घटकांनी निस्वार्थी भूमिकेत व संयुक्तपणे व्यवहार करून स्वतःच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वेच्छेने आणि समानतेच्या भावनेने सहकारी संस्थांची स्थापना झालेली असून संस्था ही लोकशाही, बंधुभाव, शांतता आणि परस्परांची प्रगती या तत्वावर आधारलेली एक आदर्श समाजव्यवस्था असते. सेवाभाव हा सहकाराचा आत्मा असतो आणि त्या हेतूने सहकारी संस्थांचे व्यवहार चालले जातात. सहकार हे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक परिवर्तनाचे अत्यंत महत्त्वाचे साधन होय. सहकारी संस्थेमुळे संपत्तीचे सर्वांना समान वाटप होण्यास आणि समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक आणि प्रतिष्ठा व शैक्षणिक मदत होत असते. सहकारामुळे मक्तेदारी प्रवृत्तीस आळा बसून नागरिकांना जीवनावश्यक वस्तू कमी किमतीत होण्यास मदत होते. सहकारात विविध धर्म, जात, ग्रंथ आणि भिन्न भिन्न विचारसरणीचे लोक एकत्र येत असतात की ज्यामुळे विचारांची देवाणघेवाण होऊन स्वतःच्या व समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी परस्पर सहकार्याची भावना निर्माण होते. समाजातील गरीब श्रीमंत यांच्यातील आर्थिक विषमतेची दरी कमी करण्याचे कार्य सहकारी संस्था करीत असतात. सहकारामुळे शेती, उद्योग, व्यापार, लघु उद्योग इत्यादी क्षेत्रांचा विकास होण्यास मदत होते. आधुनिक काळात समाजवादी समाजरचना आणि लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीच्या हेतूने सहकाराचा वापर केला जात आहे. सहकारी संस्थांमुळे समाजातील आर्थिक दृष्टिकोनातून दुर्बल घटकातील मुलामुलींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळत असल्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यास अत्यंत मोलाची मदत होते. सहकारी संस्थेच्या सभासदांची संख्या बरीच मोठी असते. सहकारी संस्थेचा दररोजचा कारभार पाहण्यासाठी सभासद आपले प्रतिनिधी व्यवस्थापक समितीवर निवडून देतात. व्यवस्थापक समितीला कार्यकारी मंडळ किंवा संचालक मंडळ यांच्या सहकार्याने कारभार करावा लागतो. सहकारी संस्थेचे सभासद संख्येने बरेच असल्याने सर्व जणांना संस्थेच्या व्यवस्थापनाचे अधिकार सभासदांनी नेमलेल्या व्यवस्थापक समितीकडे दिले जातात. व्यवस्थापक समितीस सहकारी संस्थेच्या नित्याचे व्यवस्थापन पाहण्याचे अधिकार मिळतात. परिच्छेद. शेतकरी व मजूर रक्ताचे पाणी करून शेतातून उत्पादन काढतात व त्या उत्पादनात धान्याला योग्य भाव मिळत नाही. तसे होऊ नये म्हणून रेग्युलेटिंग मार्केट व्यापार पेठा सर्वसाधारण मोठ्या खेड्यामध्ये सुरू करायला पाहिजे. दलाल किंवा मध्यस्थ व्यापारी वर्ग कमी करायला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्याच्या धान्याला योग्य भाव मिळेल. धान्याची ने-आण करण्यासाठी रस्ते बांधावयास पाहिजेत. पावसाळ्यात सुद्धा असे रस्ते वाहतुकीस योग्य असावेत याची काळजी घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळा धान्य साठवून ठेवण्याच्या सोयी खेड्यांमध्ये नसतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले धान्य हंगामाच्या काळात स्वस्त दरामध्ये विकावे लागते. तसे होऊ नये म्हणून गोदामाची सोय करायला पाहिजे. भारतामध्ये शिक्षणाचा प्रसार शहरी भागातच जास्त झालेला दिसून येतो. खेड्याच्या विकासाच्या दृष्टीने सरकारने खेड्यामध्ये शाळा, कॉलेज, तांत्रिक शिक्षण संस्था उघडण्याची प्रोत्साहन द्यायला पाहिजे. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे जे शिकलेले किंवा पांढरपेशी व्यवसाय करणारे लोक आहेत ते खेड्यामध्ये काम किंवा नोकरी करण्यास तयार नाहीत. कारण घराचा प्रश्न, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न व इतर सुखसोयी नसल्याने खेड्यामध्ये नोकरी करणाऱ्यांना प्रोत्साहन करण्यासाठी
सहकारी निवासस्थान जलद बढती तरतूद करण्यात यावी. स्टॉप.